उद्या जत्रा असल्यामुळे आज गल्लीमध्ये कार्यक्रम ठेवले होते, डान्स स्पर्धा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, लिंबू चमचा स्पर्धा, अशा बऱ्याच स्पर्धा झाल्या होत्या. मग आम्ही बाकीच्या काय बघितलं नाही, पण डान्स कॉम्पिटिशन बघायला आलो होतो खाली. तिकडे डान्स चालला होता, इकडे पिहूचा डान्स चालला होता. प्रत्येक डान्सचे, सगळेच नाही पण थोड्या डान्सचे थोडे सेकंडचे मी व्हिडिओज केले इथे. तिथे बघायला आम्ही खाली बसलो होतो. व्योम थोडा वेळ शाय झाला, थोडा बसला शांत. बरीच लोक आली होती बघायला. आलाच व्योम. ओ खूप छान डान्स केले सगळ्या मुलांनी. पिहू जिथे डान्स क्लासला जात होती तिथले सुद्धा बरेच मुली आले होते इथं डान्सला. नंतर व्योम जरा जोशमध्ये आला आणि डान्स करायला लागला. पिहू तर तिथे डान्स बघायचं राहिला, पण स्वतःच नाचत होती. नंतर व्योम पण उठला तिच्यासोबत, तो पण नाचायला लागला. आमच्या आजूबाजूचे बसलेले लोक तिकडे डान्स बघायचे सोडून पिहूला आणि व्योमलाच बघत होते. पुढे आहे थोडा बाईट त्या दोघांचा पण डान्सचा. ही एक छोटी मुलगी होती जिने भगवद्गीता तिथे सांगितली, खूप छान सांगितली. कन्नडमध्ये सांगितली, मला आवडत असतं नाही कळालं, पण जे काय सांगितली ते चांगलं सांगितली. थोडं कळत होतं ती. इथे बघा व्योमचा डान्स. ह्या मुली होत्या जिथे पिहू डान्स क्लासला जाते ना, तिथल्या मुली होत्या. तिथे मी त्यांचं थोडंसं आणि पिहू ह्या दोघांचं जास्त रेकॉर्ड केले डान्स. इथे त्यांचा व्हिडिओ करत होते, त्यावर पिहूचे पप्पा आले, त्यांचा कॉल आला. मग मी थोडंच व्हिडिओ करून स्टॉप केलं. थोडं म्हणजे बरंच झालं आहे. त्याच्यानंतर आम्ही उठून गेलो मागे. कसा नाचते बघा व्योम. त्याचे बाबा आज नाही आहे, ड्युटीवर आहे तिथले अंकल. चला हा व्हिडिओ इथे संपू दे. बाय बाय.